आती तर लय मोठे आहेत गाव काही. सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना शुभ सकाळ. आणि साईराम रात आहे आमचा तिसरा दिवस आणि सकाळचे वाजले 4 आणि मी भाई कॉल घेऊन कॉल करायला रात्री बघ कंटेनर बिंटेनर चालतं भाई फुल. तर आतमध्ये चालू आहे आरती. तुम्हाला मी आरती दाखवतो आता. तर मी थोडा आता फ्रेश बिश होतं आणि नंतर तुम्हाला भेटतो डायरेक्ट आरती झाल्यावर. कारण का भाई लय लवकर उठवलं आज. काल तरी लेट उठवलेला पण आज लय लवकर उठवलं आणि बघू आता दाखवू तुम्हाला रस्त्यात चालताना. तर बघ दाखवतो आता मी आतमध्ये काय करतो. तर काय आता मी पाया पडलो आता. आजचा दिवस तिसरा आहे. तिसऱ्या दिवशी कालचा ब्लॉग मध्ये काढला नाही. तिसऱ्या चालू केलं नाही रे नाही. फुल टोपी घालून अशी टोपी आहे ना काय कशी टोपी आहे. त्याला तुम्ही दाखवतो डायरेक्ट नाश्ता करताना. चहा बी घेतलं बाई प्यायला. आता त्या दादानी पण घेतलं चहा प्यायला. हे टाकडे या आता बोल. चहा प्यायला भाई. हा चहा प्यायला पण घेतलं पाहिजे. सगळी लवकर फ्रेश झाले. चला बोलता निघताना दाखवतो. काय करते झाली आरती काढत. आरती बिरती झाली आता सगळी. तर पाया पडायला आलो मी पण. आपल्याला होईल काही घे. तर काय जाता आम्ही निघलो लवकरच. तर चला आता काय पालखी पण निघली पुढे गेली. आता बघा आता जॅकेट घालायला लागतं ना नाही तर भाई गाड्या आहेत नर म्हणून जॅकेट घालतात. जॅकेट मिळून चालू होतं. निघलो ओमक्या सोबत. ओमक्याला ब्लॉग मध्ये येतो. ओमके काय बोलतो पुरी पुरी काय बोलतो सांग. पोरी बोलतोय लाईव्ह ब्लॉग मध्ये आलाय. लाईव्ह ब्लॉग मध्ये भाई आपल्या ब्लॉग मध्ये आला तर तुला 100 पोर भेटतील 100% भाई गॅरंटी आहे. नाही आता नाश्ता म्हणा. आता जरा जरा दाखवू तुम्हाला. त्यानंतर बघत राहता काय बघा पाऊस पारलाय. टँकर तिथं टँकर पलटी आलाय समज नाही आम्हाला काही. बघू आता पालखी ते गेले पुढं. दाखवतो तुम्हाला आता. आज मी पण पालखी घेणार आहे. पालखी घेतली आहे बघा तुम्ही. चला मग. तर काय आता ओमकार पण आले आपल्या. ओमकार थंडी किती आहे. एक नंबर थंडी आहे गाईस. लय थंडी आहे. मोकार थंडी आहे बाबा. तेव्हा काय घातलंय आम्ही. थंडी लय बेकार आहे. कसली आहे बोलले ते का दिसत असेल तर बरं आहे. तर लाईट चालू आहे. दुधला येते तोंड अजून. तर काय बोलायचा. ते पालखी पण गेली पुरं. आम्ही राहिलो रास मागं. पालखी पाय बघा आमचं किती 5-5 चालले. काय करायचा. बाबा का बुलावा आहे तर जाणं तर पडेगा ना भाई. वहीच पाहिजे. चला बघा चालले नका दिसतील तुम्हाला. मी जास्त झूम करायचा. हा तर जातो पालखी जवळ. थोडासा उशीर होऊन दे. आपल्याला पण पालखी घ्यायची आहे. मी नक्कीच आपली दिलेल ती पण बघा. लाईक करा कमेंट करा त्याला पण. आणि चला जम के ATM मध्ये जाता. चाटे ATM आहे कारण की त्याच्या ATM काढत नाही. ओमकेच चाटे आहे. काय सांगायचं आता जाऊन दे. चला जातो आम्ही. डायरेक्ट तुम्हाला पालखी जिथे भेटतो. काहीच आम्ही दमलो होता आणि बाई आम्हाला नेते पुरं. कितीला निघलो माहिती आहे आम्ही. कितीला निघलेलो 4:20ला निघलेलो. आता 6 वाजायला आले. 1.5 तास आम्ही चालतो. तर भाई एक दिवशी आता पोचलो मी. तर आता मी लई गाठून गाईस. तर आता पोचलो एक दिवशी पालखी जवळ. आज केलाय ब्लॉग चालू. काल नाही टाकला ना तर आज केलाय चालू. तुमचा किती चाललो आपण पक्का चाललो. तर आता 8 किलोमीटर चाललं होतं मी. 1.5 तासात 8 किलोमीटर चाललं. 1.5 तासात 8 किलोमीटर. आणि पालखी पण पालखी जवळ आलो डायरेक्ट. लास्टच्या झेंड्यावरून डायरेक्ट पालखी जवळ. म्हणजे आम्ही किती चाललो. लय 5-6 चाललो. पाय बी आमचं जरा दुखता ना आता. ती लल्ली काय पालखीतले
काय बघा तो पोहोचलो मी पालखीजवळ. तर काय आता पालखी मिनी पण घेतली जराशी बघून ओटेक करून पुढे त्या पालखी घ्यायसाठी मी त्या पालखीत घेतलो. जसं 5 मिनटं आम्हाला आता नाश्ता आहे ते थांबायचं आहे. त्यानंतर पुन्हा डबल दाखवतो तुम्हाला पुढं कसं काय आहे. नक्कीच बघायला आजपर्यंत दाखवत राहू. सध्या आता पालखी येते बघून ठेवते मी फोन. चला मग दाखवतो नंतर. काहीच मॉर्निंगचा व्ह्यू बघा काहीच भारी दिसतंय. असं व्ह्यू मॉर्निंगचा भारीच दिसतंय काही. बघा आमचे साई भक्त तसे चालले तर रांगेत. तसंच आम्ही पण जातो. आमचा तोच विषय आम्ही पण जातो तसं तर रांगेतच जातो. आता सध्या तिथं झोपलेलो म्हणून थांबलेलो कारण का आमचा नाश्ता दरवर्षी मागा असतो असे बोलतात. कारण का माझं पहिलेच वर्ष आहे. मग पुढं जागा बघले तर बघू आता पुढं भेटू तुम्हाला डायरेक्ट नाश्ता करताना. पोहोचला आता आम्ही जागे आमच्या नाश्त्याचं पॉईंट आमचं इथं वाटतं. आणि बघू आता वापस एकदा पालखी थांबले माग दाखवला नव्हतं दाखवला. आता काय इथं पालखी थांबले तर आम्ही पण थोडा आराम करतो. काय नाश्ता करायला खाऊ मेंदूवडा येते तुला. तर आम्ही पण घेतो नाश्ता करून. भाऊ काय नाश्त्याला बा माग मेंदूवडा घेतला मी नाश्ता बिष्टा मेंदूवडा ते दाखवतो. आणि काय घेतला अंडा. तुला काय भेटला अंडा भेटलाय मेंदूवडा. शाळेत 2-2 प्लेट खाते काय विचार कर काय लायला की रे. आता काही मी पण नाश्ता करतो. नाश्ता करून झाल्यावर तुम्हाला डायरेक्ट भेटतो डायरेक्ट आता चाल. तर गाई जातं मी झाला आता पॅक आमचा नाश्ता विष्टा करून झाला आहे पूर्ण पॅक बिक झालो. आता मस्त ऊन बिन लागतंय तोंडाला बघा थंडी पण लागतंय. मग आता काय झालं पॅक बोललं तर आता कुठं जायचं रे आपल्याला. कुठं जायचं तारासिंग बापूलाल तारासिंगला जायचं पाहिजे. तर आता आम्ही आंघोळ बिंघोळ करू मस्त. त्यानंतर अर्धा 1 तास झोपू. तर गाई तिथं पालखी थांबतं तर ती तिथं यंदाचं स्पॉट नाही बोलतो. तर काम चालू आहे जरा बोलतो पुढं आहे. तर आमची पालखी पुढं चालले. तर जे लोक स्पॉटमध्ये थांबणार तर नाही यंदाच्या वर्षी म्हणून चला मग पुढं बघू आता कुठला स्पॉट आहे कसं काय आहे. तुम्ही दाखवलंच नक्की कसं काय आहे. तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा. गाईज आता आम्ही पोचलो आमचे जागेवर जिथं आम्ही अंघोळ करणार आहे. आणि बाकी सगळा जवाब होता सगळा ते मंदिर आहे. मंदिर तुम्ही दाखवतो बुलबुल आहे रस्ता आहे. अरे अरे नाही बाबा आता पडन मी दाखवतो मला मी कसं काय आहे. मग काय बाबा ते काय चाललं मी गुफा डेंजर रस्ता आहे यो. फ्लॅश ना भाई सगळ्या याच्या दिसते सगळा. आता काय गुफा इथं दिसत नाही. विषय काय आती तर लय मोठे आहेत गाव काही पुरं मंदिर काय या काय या काही विषय वेगळा आहे. विषय काय नाही हो बाबा इथं बघ. अरे काही बाहेर निघलो मी पुन्हा. अजून किती गुफा आहे. या गुफा बघू काय विषय आहे. या विषय तर कसं आहे ओके का नाही. काही ही पण मोठी गुफे वाटतंय. देवे का कसा काय पाय पडू देऊ ना. पाय पडतो जरा पडलो पाय व्या. निते गुफा अजून एक तर बघू चाललो आतमध्ये आम्ही. काय विषय अरे तो वाला इकडं डेंजर.
बाबा इथे जायचं का नको पाणी आहे पाणी आहे पाणी आहे सॉंग्स घातले पाणी आहे का चला चला तर काही गुफा विफा मस्त डेंजर आहे म्हणजे देवीची आहे भाई ओम नमः शिवाय देवीची गुफा आहे तर तुम्हाला दाखवतो आता मी जाऊताना मी त्यांनी भेटतो डायरेक्ट टेन्शन भाई गाईज आता फ्रेश चाललो झोप उठलेलो आता चाललोय आरतीला तुम्हाला दाखवतो आता आरती चालू आहे मग अशी झोपलो भाई फ्रेश बी झालो तर दाखवतो तुला आतमध्ये जाऊन आरती झाली काही जण डायरेक्ट चवळा बसलो आम्ही परत जाऊताना झाली निघाल्या ओमकाबाईने लावल्या तारक मेहता फक्त जेवतो आम्ही जेवल्यानंतर बघू जरा बरा आराम करू मग निघताना तुम्हाला एक भेटतो दाखवलं भाई त्याला तर पहिला दाखवलं भाई मग काय जातं सगळे झोपले मस्त आणि बाईंची आमची गेम चालू आहे दाखव कुठली गेम आहे 2,500 ए याला काय बोलतात नाही माणसाला उभा येऊ पोपट तो फक्त तर काही तुम्हाला गेम दाखवते बघा काय झोपलाय तो बाई ते दुसरा नाही दाखवू शकत मी आता काय फकर वाटला असेल ते काही पोपटलाल पण आमचा पाणी पितोय चला सगळी झोपले मी पण झोपते मी पण जरासं झोप काढते मग नंतर तुम्ही दाखवतो डायरेक्ट निघताना अर्धे लोक गेले पूर्व आता मी पण चाललो चला ऋतुराज नाही आई ते थांबते चल तू येत ना चल मग बघा शाता लोकांचे आहे कडक मध्ये मस्त पैकी तर आम्ही पण आता चाललो आता तुम्हाला निघते नाही बाहेर निघलं भेटू काय आता पालखी पण निघली आमची तर काहीच पालखी पण निघली आता पोरा पण निघली आता चाललो आता आम्ही आमची साई मंडळ सगळं निघल्यानंतर चला निघतो आम्ही पण पुढे पण जाऊन तुम्हाला दाखवतो आता तर काय इथं पालखी आमची थांबली जरा अर्धा इथं संत्र्या बिंत्र्या खायला आणि बाई आता निघू आपण रात्रीच्या वस्तीला हा खूप मजा येणार तुम्हाला दाखवतो आता मी नाश्ता करायला पण जाणार आहेत रस्त्यात काय जातो ओमकारने व पालखी घेतल्या आता पालखी तर बघू आता असं काय होतंय तुम्हाला दाखवतेच मी नंतर आता आमचे साई सेवक ते पण आल्यानंतर पाणी बिणी घेणं आम्हाला घेतो पाणी बिणी त्यांच्याकडून वडील साई सेवक आमचे काय बोलशील तुम्ही पाणी पियाला असलं कॉल मी डायरेक्ट कॉल मी नंबर कडून ठेवा पुढे भेटतो नंतर डायरेक्ट मॅकडीला तर गाईज आमच्याकडे कुत्रा पण चालतो मगासपासून साईराम आणि गाईज आता ऑर्डर आली आमची बघा ऑर्डर आता खाऊन घेतो काल्या गुरगुर पोरा खातात भाई आम्ही पण आता खाऊन घेतो खाऊन घेऊन निघतो आता डायरेक्ट मग तुम्हाला भेटतो जगन्नाथ प्रवेश द्वारच्या जवळ आता आम्ही आलो आमचे जिथे आम्हाला झोपायचं आहे तिथे आता पोचलो आम्ही आता चाललं पुढं तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे कसं नाही काले कसं आहे तू चमकता अक्का कसं काय तू दिसत नाही पण स्वेटर बघ आता आलते बाई घाबरते तुला ड्रायव्हर पण चल मग काय चल तू भेटू आपण मंदिरात काय पोचलो आमच्या वस्तीची आमची तर वस्ती आहे तर आता मी पोचलो होतो भाई पहिले फ्रेश बिश होतो त्यानंतर बघू पुढचं पुढं पूजन बावे माता पूजा
काहीच बसलं जेवायला. तो भाई पण आपल्यासोबत बसलाय जेवायला. चला आता जेवायला डंपर आपल्याला पाणी घेऊन बसतं. अरे आंबा जाऊ पाठापट चल. तर काही जेवतो आता त्यानंतर डायरेक्ट भोगताना भेटतो. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल ना भाई नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. जसं माझ्या मागच्या ब्लॉगला प्रेम दिलं भाई, खूप प्रेम भेटलं भाई, तसं या ब्लॉगला पण करा. या ब्लॉग पण बघा अख्खा लास्टपर्यंत. आणि आता डायरेक्ट आम्ही तुला फॉरवर्ड ब्लॉग बनवणार कसारा घाटातला, तो पण नक्कीच बघा आणि त्याला पण लाईक कमेंट भरभरून प्रेम द्या. तर चला.